ओके. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आणि आज आपण डिस्कस करूया फंक्शनल ग्रामर आजपासून. तर आपण फंक्शनल ग्रामरमध्ये काय काय घेणार आहोत याची तुम्हाला एक थोडीशी मी काय करतो, पुसटशी कल्पना देतो. आय विल गिव्ह यू ए लिटल आयडिया on how we are going to complete the functional grammar. I mean, what are the topics that we are supposed to discuss when it comes to the communicative grammar or functional grammar. याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, जसं आयदर ऑर च्या जोडीला काय वापरल्या जातं, नायदर नॉर वापरल्या जातं. आता लक्षात ठेवा, आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड की आयदर ऑर जे आहे हे पॉझिटिव्ह आहे. आयदर ऑर म्हणजे हे किंवा ते. समजा यू कॅन ईट आयदर अ मँगो ऑर अॅन ॲपल. एक तर तुम्ही आंबा खाऊ शकता किंवा सफरचंद खाऊ शकता, असं उदाहरण घेतलंय आपण. परंतु मी दुसरं उदाहरण घेतो. समजा यू कॅन नायदर ईट अ मँगो नॉर अॅन ॲपल. तुम्ही आंबाही खाऊ शकत नाही आणि सफरचंदही खाऊ शकत नाही, असं उदाहरण घेतलंय. मग आयदर ऑर, नायदर नॉर. यानंतर आपण काय घेणार आहोत, नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो. आता नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय, फक्त हेच नाही तर ते सुद्धा. काय अर्थ आहे त्याचा, फक्त हेच नाही तर ते सुद्धा. आय ईट नॉट ओनली अॅन ॲपल बट ऑल्सो अ मँगो. मी फक्त ॲपलच खात नाही तर मी आंबा सुद्धा खातो, या अर्थाने आपण हे करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहे, अनलेस इफ. काय पाहणार आहे, अनलेस इफ जे आहे ना ते पाहणार आहे आपण. ठीक आहे. अनलेस इफ कधी वापरतात. मग आपण पाहणार आहे ॲज सून ॲज पाहणार आहे. नंतर पाहणार आहोत आपण नो सूनर दॅन. ठीक आहे. ॲज सून ॲज, नो सूनर दॅन. ठीक आहे. मग आपण पाहणार आहोत हार्डली व्हेन. ओके. नंतर आपण पाहणार आहोत स्केअर्सली व्हेन. ठीक आहे. नंतर पाहणार आहोत रिमूव्ह टू आणि यूज सो दॅट. रिमूव्ह टू आणि यूज सो दॅट असे वेगवेगळे आपल्याला घटक पाहायचे आहेत. हा फंक्शनल ग्रामरचा पार्ट आहे. मग याच्यामध्ये सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन येतं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कसं करायचं हे पण फार महत्त्वाचं आहे. अफर्मेटिव्ह टू एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेटरी टू अफर्मेटिव्ह वगैरे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्येच काय पाहायचं, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग असतं की नाही, ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. एक 4-5 दिवस, 5-6 दिवस हा सगळा फंक्शनल ग्रामरचा पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे. आता पाहूया आपण सगळ्यात आधी आयदर ऑर. नाउ लेट अस डिस्कस अबाउट आयदर ऑर. आता पहा, आयदर ऑरचं काय आहे की आयदर ऑर म्हणजे काय, एक तर हे किंवा ते. दोन्ही आहे का, एक तर कटरीना घ्या किंवा करीना घ्या, दोन्ही एकाच वेळेस मिळणार नाही. नायदर नॉर हा निगेटिव्ह सेन्स मध्ये वापरला जातो अँड आयदर आर इज यूज्ड इन पॉझिटिव्ह सेन्स. हे लक्षात घ्यायचं आहे. जसं की यू मे चूज इलेक्ट्रॉनिक्स ऑर यू मे चूज IT. एक तर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चूज करू शकता किंवा इलेक्ट्रॉनिक्स चूज करू शकता. आता या वाक्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या वाक्यामध्ये महत्त्वाचे दोन शब्द कोणकोणते आहेत, पहिला शब्द आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरा शब्द काय आहे, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असा शब्द आपण वापरलाय. तर लक्षात तुम्हाला हे घ्यायचं आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि IT हे दोन महत्त्वाचे शब्द आहेत. तर आपल्याला काय करायचं, एक तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स चूज करू शकता, अदरवाईज तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चूज करू शकता. मग हे वाक्य कसं येईल, आता या वाक्यामध्ये पहा, यू मे चूज हे सिमिलर वाक्य आहे. मग सिमिलर वाक्य परत परत लिहायची गरज आहे का, नाही. मग कसं येईल, यू मे चूज आयदर इलेक्ट्रॉनिक्स ऑर IT. म्हणजे वाक्यामध्ये दोन शब्दांना मॉडिफाय करायचं असेल तर आपण काय वापरतो, आयदर ऑर किंवा नायदर नॉर. ज्या शब्दांना आपण मॉडिफाय करतो त्या शब्दांच्या अगदी काय असले पाहिजे, ते जवळपास असले पाहिजे. काय असले पाहिजे, जवळपास असले पाहिजे. पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला मॉडिफाय करायचं आहे इलेक्ट्रॉनिक्सला, दुसऱ्या वाक्यामध्ये मॉडिफाय करायचं आहे IT ला. मग जर या दोघांना मॉडिफाय करायचं असेल तर आयदर आणि ऑर कुठे असले पाहिजे, अगदी जवळच असले पाहिजे. आता उदाहरण पहा तुम्ही, द मॅनेजर ऑर द सेक्रेटरी विल कम टू मीट यू. द मॅनेजर ऑर द सेक्रेटरी विल कम टू मीट यू. ठीक आहे. मग आता या वाक्यामध्ये दोन गोष्टींना मॉडिफाय करायचं आहे. पहिला आहे द मॅनेजर आणि दुसरा कुठला आहे, द सेक्रेटरी. आता पहिल्या शब्दाच्या आधी आला पाहिजे आयदर आणि दुसऱ्या शब्दाच्या आधी काय आला पाहिजे, ऑर आला पाहिजे. मग या वाक्यामध्ये आयदर ऑर कसं वापरणार आपण, आयदर द मॅनेजर ऑर
द सेक्रेटरी विल कम टू मीट यू. एक तर मॅनेजर किंवा एक तर सेक्रेटरी तुम्हाला भेटायला येतील, असा आपण काय वापरलाय वाक्यामध्ये अर्थ वापरलाय. इज दिस क्लिअर? येते लक्षामध्ये तुम्हाला? ठीक आहे. आता पहा, ही वॉन्ट्स टू प्ले टेनिस ऑर व्हॉलीबॉल. आता कसं कराल या वाक्यामध्ये आयदर ऑर? पहिला शब्द कुठला आहे? टेनिस, आणि दुसरा आहे व्हॉलीबॉल. मग आयदर कुठे आला पाहिजे? टेनिसच्या आधी, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कुठे यायला पाहिजे? व्हॉलीबॉलच्या आधी. मग हे कसं येईल? ही वॉन्ट्स टू प्ले आयदर टेनिस ऑर व्हॉलीबॉल. एक तर त्याला टेनिस खेळायचा आहे किंवा व्हॉलीबॉल खेळायचा आहे. याला व्हॉलीबॉल म्हणत नाही, व्हॉलीबॉल. ओके, हे लक्षात ठेवायचंय. पुढचं वाक्य तुम्ही पहा. शी वॉन्ट्स टू गो शॉपिंग ऑर जस्ट रिलॅक्स इन द पार्क. एक तर तिला शॉपिंगला जायचं आहे किंवा मग पार्क मध्ये रिलॅक्स करायचंय, गप्पा मारत बसायचंय. मग कसं येईल? शी वॉन्ट्स आयदर टू गो शॉपिंग ऑर जस्ट रिलॅक्स इन द पार्क. आता इथे पहा, वाक्यामध्ये आपण काय केलं? दोन वेगवेगळे व्हर्ब आहे. इथे रिलॅक्स हा एक वेगळा व्हर्ब आहे, टू गो हा एक वेगळा व्हर्ब आहे. मग लक्षात घ्यायचं की जर दोन व्हर्ब असतील वाक्यामध्ये, किती? दोन व्हर्ब असेल, तर मग आयदर ऑर हे कुठे आलं पाहिजे? त्या व्हर्बच्या आधी आलं पाहिजे. मग टू गो हा इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे, त्याच्या आधी आयदर आला, आणि दुसरा शब्द आहे रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, त्याच्या आधी काय आला? ऑर आला. म्हणजे लक्षात घ्यायचं की वाक्यामध्ये जर एकच व्हर्ब असेल तर आयदर ऑर कधी येतं? व्हर्बच्या नंतर येईल. आणि वाक्यामध्ये जर दोन वेगवेगळे व्हर्ब असेल तर मग काय करायचं? पहिल्या व्हर्बच्या आधी आयदर आणि दुसऱ्या व्हर्बच्या आधी काय वापरायचं? आर वापरायचंय आपल्याला. हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, पहा. गो आउट अँड प्ले क्रिकेट ऑर कम विथ मी टू द झू. बाहेर जाऊन क्रिकेट खेळा किंवा माझ्यासोबत तुम्ही झूला या. आता या वाक्यामध्ये दोन व्हर्ब आहे. कुठले? गो आउट बाहेर जाणे, आणि दुसरा काय आहे? आयदर कम विथ मी. कम हा काय झाला? कम हा काय झाला? दुसरा व्हर्ब झाला, बरोबर आहे. मग कसं येईल? पहिल्या व्हर्बच्या आधी आलं आयदर गो आउट अँड प्ले क्रिकेट ऑर कम, कमच्या आधी ऑर कम विथ मी टू द झू. एक तर तुम्ही जाऊन क्रिकेट खेळू शकता किंवा माझ्यासोबत तुम्ही झूला येऊ शकता. ठीक आहे. मेक अ क्ले कॅट अदरवाइज पेंट वन इन युअर नोटबुक. मेक अ क्ले कॅट अदरवाइज पेंट वन इन युअर नोटबुक. आता कसं येईल मग? मेक हा पहिला व्हर्ब आहे, ठीक आहे. दुसरा व्हर्ब कुठला आहे? पेंट. मग आता वाक्यामध्ये अदरवाइज शिवाय ठेवायची गरज आहे का आयदर ऑर मध्ये? नाही. मग वाक्य कसं येईल मित्रांनो? बघा, पहिल्या व्हर्बच्या आधी आयदर, कारण मेक हा सुरुवातीला आला. आयदर मेक अ क्ले कॅट ऑर पेंट वन इन युअर नोटबुक. एक तर तुम्ही काय करा? मातीची कॅट बनवा किंवा वहीमध्ये दुसरी एखादी ड्रॉ करा, काढा, असा त्याचा काय घेतलाय? अर्थ घेतलेला आहे. द पुअर पीपल आर ऑलवेज वरीड अबाउट हंगर ऑर शेल्टर. मला सांगा, या वाक्यामध्ये दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दांना मॉडिफाय करायचं आपल्याला आयदर ऑरनी. कोणकोणते कोणकोणते शब्द आहेत? एक आहे हंगर आणि दुसरा कुठला आहे? शेल्टर. ऑर नंतर दुसरा शब्द. मग कसं येईल? द पुअर पीपल आर ऑलवेज वरीड अबाउट आयदर हंगर ऑर शेल्टर. गरीब लोकांना कायम दोन गोष्टींची चिंता असते, आपलं पोट कसं भरल्या जाईल आणि आपल्याला निवारा कसा मिळेल, या अर्थासाठी आपण ते वापरतो. ठीक आहे, चलो. यू शुड डू प्रेयर ऑर मेडिटेशन फॉर द पीस ऑफ युअर माइंड. तुमच्या डोक्याच्या शांतीसाठी तुम्ही एक तर ध्यान केलं पाहिजे किंवा मग तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. आता या वाक्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर टू बी मॉडिफाईड? कोणते शब्द मॉडिफाय करायचे? पहिला मेडिटेशन आणि किंवा दुसरा काय आहे? प्रेयर. ठीक आहे. मग कसं येईल? वाक्यामध्ये एकच वर्ब आहे ना, यू शुड डू. मग कसं येईल? यू शुड डू एकच वर्ब असेल तर यू शुड डू आयदर प्रेयर ऑर मेडिटेशन फॉर द पीस ऑफ युअर माइंड. हे लक्षात ठेवायचं. हे झालं आयदर ऑर. आयदर ऑर म्हणजे मध्ये काय करतो आपण नेमकं? आयदर ऑर मध्ये आपण हे किंवा ते. आता मी 2-4 वाक्य देतो, मला करून दाखवा वहीमध्ये. चला. I want to go to Mumbai or to Chennai.
या वाक्यामध्ये आयदर ऑर वापरून मला हे करून दाखवा. आय वॉन्ट टू गो टू मुंबई और चेन्नई. He plays cricket or कबड्डी. वहीत लिहायचं, करून दाखवा. They can eat here or go out. चौथं, might become an IFS or RFO. करा ही 4 वाक्य. व्यवस्थित काळजीपूर्वक करा. Even if you are mistaken, I will correct you. Do not have to worry about it.
ओके, चला ट्राय करूया आपण सॉल्व करण्याचा. आय वॉन्ट यू टू गिव्ह इट अ ट्राय. ठीक आहे, बघा, आय वॉन्ट टू गो टू मुंबई और चेन्नई. काय येईल? आय वॉन्ट टू गो आयदर मुंबई. पहा, इथे महत्वाचा पहिला शब्द आहे मुंबई आणि दुसरा काय आहे? चेन्नई, ज्याला मॉडिफाय करायचं. मग कसं येईल इथे? आय वॉन्ट टू गो आयदर मुंबई और चेन्नई. आय वॉन्ट टू गो आयदर मुंबई और चेन्नई. ओके, दुसरं, शी प्लेस क्रिकेट और कबड्डी. ती क्रिकेट खेळते किंवा कबड्डी खेळते. मग कसं येईल? शी प्लेज आयदर ही प्लेज आयदर क्रिकेट और कबड्डी. ठीक आहे, व्हेरी गुड. कारण दोन शब्द महत्वाचे आहेत ना, क्रिकेट आणि कबड्डी. यू नीड टू मॉडिफाय देम. दुसरं, दे कॅन ईट हिअर और गो आउट. ते इथे खाऊ शकतात किंवा बाहेर जाऊ शकतात. मग कसं येईल? आता दोन वर्ब आहे, एक आहे ईट आणि दुसरा आहे गो आउट. सांगा काय येईल? आता इथे दोन वर्ब आहे म्हणजे आयदर और वर्बच्या आधी. मग कसं येईल? दे कॅन आयदर ईट हिअर, आयदर ईट हिअर or go out. They can either eat here or go out. Now he might become an IFS or RFO. सांगा काय येईल? he might become. सांगा, थांबा, हा, ही वाक्य घेऊ. he might become. सांगा काय येईल? either an IFS or RFO. आलं का लक्षामध्ये? जमलं का मित्रा? जमलं ना? ठीक नाही, थोडा सराव करायचा. लिहून घ्या काही चुकलं असेल तर. एक चुकलं का? कुठलं? हा, कारण बघा दोन वर्ब आहे ना, ईट हा एक वर्ब आहे, गो आउट हा दुसरा वर्ब आहे. वाक्यात एकच वर्ब असेल तर आयदर ऑर वर्बच्या नंतर, पण इथे दोन वर्ब आहे, मग आयदर ऑर वर्बच्या आधी. मग कसं येईल? दे कॅन आयदर ईट हिअर ऑर गो आउट. इथे गो आउटच्या आधी आय आलाय आणि ईटच्या आधी काय वापरलाय आपण? आयदर वापरलाय. ठीक आहे, गॉट इट. चला, आता हे पहिलं आपण आयदर ऑर बद्दल. नाव लेट अस डिस्कस अबाउट नायदर नॉर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, हे जे नायदर नॉर आहे हे निगेटिव्ह सेन्स मध्ये वापरतात. कुठल्या सेन्स मध्ये वापरतात? निगेटिव्ह सेन्स मध्ये. म्हणजे मुळात हे वाक्यामध्ये नकारात्मक अर्थ प्रदर्शित करतात. निगेटिव्ह मिनिंग आपल्याला ते देत असतात, हे लक्षात ठेवायचं. पहा, तर नायदर नॉर वापरताना काय करायचे, काय नियम आहे? remove the negative words and write neither and nor. हा, वाक्यामध्ये काही निगेटिव्ह शब्द असतात, नकारात्मक शब्द असतात, तर तुम्हाला काय करायचं आहे? ते निगेटिव्ह वर्ड जे आहे ते काढून टाकायचे वाक्यामध्ये. म्हणजे नो, नॉट, नेव्हर, हार्डली, स्केअर्सली, हे जे काही निगेटिव्ह शब्द असेल ते वाक्यातनं काढून टाकायचे तुम्हाला. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. मग तुम्ही वाक्यातनं निगेटिव्ह वर्ड काढून टाकले, मग त्यांच्या ऐवजी तुम्हाला काय वापरायचं आहे? रिमूव्ह द वर्ड्स लाईक TOO, टू, आयदर, ऑल्सो, एटसेट्रा. हे TOO, टू, आयदर, ऑल्सो असे शब्द जरी तुम्हाला दिसले तर ते शब्द तुम्ही काय करायचे? रिमूव्ह करून टाकायचे. देयर इज नो चेंज ऑफ टेन्स ऑर मिनिंग. आणि टेन्स मध्ये किंवा मिनिंग मध्ये तुम्ही काहीही चेंज करता कामा नाही, काहीही चेंज नाही करायचे टेन्स मध्ये. पहा, वाक्यामध्ये नायदर नॉरचा युसेज करत असताना जे निगेटिव्ह वर्ड तुम्हाला वाक्यामध्ये दिसतील, नो, नॉट, नेव्हर, ते शब्द काढून टाकायचे. त्याच्यानंतर काय करायचे की ऑल्सो, आयदर, अदरवाईज असे शब्द दिसले तेही रिमूव्ह करा. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचंय? टेन्स मध्ये त्या वाक्याच्या मिनिंग मध्ये आपल्याला कुठलाही बदलाव स्वतःहून करायचा नाही. रूल्स लक्षात आले का? हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आता पहा, ही इज नॉट अ बोटमॅन.
ही इज नॉट अ फिशरमॅन आयदर. या वाक्यामधलं बघा काय काढून टाकावं लागेल. आयदरची काही आवश्यकता आहे. देर इज नो नीड ऑफ युझिंग आयदर. त्याच्यानंतर पहा ही इज नॉट अ बोटमॅन. पहिल्या वाक्यामध्ये काय आलं, नॉट आलं. दुसऱ्या वाक्यामध्ये पण काय आलं, नॉट आलं. मग आता पहिला जो निगेटिव्ह शब्द आहे, पहिल्या निगेटिव्ह शब्दाच्या आधी आपण काय वापरलं पाहिजे, नायदर वापरलं पाहिजे. आणि दुसरा जो निगेटिव्ह शब्द आहे त्या शब्दाआधी आपण काय वापरलं पाहिजे, नॉर वापरलं पाहिजे. काय वापरायचंय आपल्याला, नॉर वापरायचंय. ठीक आहे. आता पहा, ही इज नायदर अ बोटमॅन नॉर अ फिशरमॅन. ही इज नायदर अ बोटमॅन नॉर अ फिशरमॅन. आता पहा, पहिला निगेटिव्ह शब्द नॉट आहे तो आपण रिमूव्ह केला, त्याच्या जागी काय वापरलाय, नायदर वापरलाय. दुसरा निगेटिव्ह शब्द आहे त्याच्या जागी काय वापरलाय, नॉर वापरलाय. ही इज नॉट अ बोटमॅन, ही इज नॉट अ फिशरमॅन आयदर. आयदर रिमूव्ह केला. ही इज नायदर अ बोटमॅन नॉर अ फिशरमॅन, म्हणजे तो जहाज चालवणारा पण नाहीये आणि मच्छीमार पण नाहीये. फिशरमॅन म्हणजे मच्छीमार. पहा, ही डिड नॉट स्माइल, ही डिड नॉट स्पीक टू. ही डिड नॉट स्माइल, ही डिड नॉट स्पीक टू. काय काय निगेटिव्ह आहे मित्रांनो, डिड नॉट आहे पहिल्या वाक्यामध्ये. द सेकंड सेंटेन्स इज द सेम वर्ड्स डिड नॉट. मग काय करायचं, डिड नॉट काढायचं. पहिलं डिड नॉट काढल्यानंतर वापरायचं नायदर. दुसरं डिड नॉट रिमूव्ह करून काय वापरायचंय, नॉर वापरायचंय. मग वाक्य कसं येईल, ही नायदर स्माइल्ड नॉर स्पोक. म्हणजे तो त्यांनी स्मितहास्य सुद्धा केलं नाही आणि तो काही बोलला सुद्धा नाही. या अर्थाने आपण हे वाक्य वापरले. ठीक आहे. पहा, दे वर नॉट सरप्राइज्ड, दे वर नॉट अँग्री टू. दे वर नॉट सरप्राइज्ड, दे वर नॉट अँग्री टू. त्यांना आश्चर्यही झालेला नव्हता आणि त्यांना कुठल्या गोष्टीचा रागही आलेला नव्हता. मग इथे बघा, इथे इथे काय आहे, नॉट काढायचा आहे वाक्यामध्ये. हा पण नॉट काढायचा. वर हा वर्ब आहे ना, त्यामुळे तो तसाच ठेवायचा. मग कसं येईल, दे वर नायदर सरप्राइज्ड नॉर अँग्री. पण लक्षात घ्या, जर डू नॉट, डज नॉट, डिड नॉट असेल तर ते कम्प्लिटली काढून टाकायचं. पण वॉज नॉट, वर नॉट असेल तर फक्त नॉट काढायचं, वॉज किंवा वर नाही. हे लक्षात ठेवायचं. आता इथे जर डिड नॉट असतं तर डिड नॉट आपण पूर्ण काढून टाकला असता. दुसरं वाक्य पहा, ही डिड नॉट लाईक द पिझ्झा, ही डिड नॉट लाईक द बर्गर टू. He did not like the pizza, he did not like the burger too. बघा, इथे काय करायचं, या वाक्यामधलं डिड नॉट काढायचं. इथे पण काय आहे, डिड नॉट काढायचं. मग कसं येईल, आता डिड नॉट जे आहे मित्रांनो, डीड जर काढला तर क्रियापद हा पास्ट मध्ये जाईल ना. मग इथे काय यायला पाहिजे, लाईकचं काय झालं पाहिजे, लाईक्ड झालं पाहिजे. ठीक आहे. मग कसं येईल, की आता इथे एकच वर्ब आहे ऍक्च्युली. इथे वर्ब कुठे, पहिल्या वाक्यात पण लाईक आहे, दुसऱ्या वाक्यात पण लाईक आहे. मग एकच वर्ब असेल तर आपण काय करतो, एकच वर्ब असेल तर आधी, ठीक आहे, दुसरा असेल तर नंतर. ठीक आहे. पण इथे एकच वर्ब आहे ना, मग वर्ब आधी. कसं येईल, ही लाईक्ड नायदर द पिझ्झा नॉर द बर्गर. त्याला पिझ्झाही आवडला नाही आणि बर्गरही आवडला नाही. दुसरं वाक्य पहा, ही डिड नॉट मेक मेनी रन्स, ही डिड नॉट टेक एनी विकेट्स. आता पहा, डिड नॉट नंतर काय आलं, मेक. आता जर तुम्ही वाक्यातला डिड नॉट रिमूव्ह केला तर मेकला काय, कुठल्या फॉर्म मध्ये यायला पाहिजे, कारण डीड वापरतो पास्ट सिंपल मध्ये. मग मेकचं सेकंड फॉर्म काय येतं, मेक्ड, नॉट मेकड. नाही तर मेक, मेकड, टॉक, टॉकड, वाक, वाकड. ठीक आहे, हे येईल मेक्ड. ओके. आणि परत ही डिड नॉट टेक एनी विकेट्स. आता डिड नॉट आहे तर टेकच्या ऐवजी काय यायला पाहिजे इथे, टूक. काय यायला पाहिजे, टूक. मग कसं येईल, ही नायदर मेड मेनी रन्स नॉर टूक एनी विकेट्स. कसं येईल, ही नायदर मेड मेनी रन्स नॉर टूक एनी विकेट्स. त्यांनी जास्त रनही बनवले नाहीत आणि कुठली विकेट सुद्धा त्यांनी घेतली नाही, असा त्याचा काय आहे, अर्थ आहे. पुढे पहा, द पॅसेंजर्स डिड नॉट बाय द तिकीट्स, दे डिड नॉट गेट डाऊन फ्रॉम द ट्रेन आयदर. म्हणजे जे प्रवासी होते त्यांनी आगगाडीचं तिकीटही विकत घेतलं नाही आणि टीसीने जेव्हा त्यांना हटकलं तेव्हा ते खाली पण उतरले का नाही. ठीक आहे. मग आता कसं येईल बघा, द पॅसेंजर्स डिड नॉट बाय द तिकीट. डिड नॉट काढला तर बायचा सेकंड फॉर्म काय येतं, बॉट.
बाय म्हणजे विकत घेणे, बॉट म्हणजे विकत घेतले. आणि दुसरा आहे डिड नॉट गेट डाऊन. गेट डाऊन म्हणजे खाली उतरणे. मग डिड नॉट काढला तर गेट डाऊनचं काय व्हायला पाहिजे, सेकंड फॉर्म गॉट व्हायला पाहिजे. वाक्यातला आयदर आपल्याला काढून टाकायचं. मग कसं येईल, द पॅसेंजर्स नायदर बॉट द तिकीट्स नॉर गॉट डाऊन फ्रॉम द ट्रेन. पॅसेंजरनी तिकीटही विकत घेतलं नाही आणि ते ट्रेनमधून उतरले सुद्धा नाही. असं आपण काय घेतलंय, त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. येते लक्षामध्ये? ठीक आहे, चला पुढे पाहूया अजून. ही डिसलाइक चॉकोलेट्स, ही डझंट लाईक आईस्क्रीम्स टू. आता डिसलाईक हा पण निगेटिव्ह शब्द आहे ना. लाईक म्हणजे आवडणे, डिसलाईक म्हणजे नावडणे. आता डझंट, मग कसं येईल हे वाक्य? ही, आता हे वाक्य प्रेझेंट सिम्पल मध्ये, मग कसं येईल, डिसलाईकचा पॉझिटिव्ह घ्यावा लागेल, डिसलाईकचा निगेटिव्ह काढून टाकला ना. ही लाईक्स नायदर चॉकोलेट्स नॉर आईस्क्रीम्स, म्हणजे त्याला चॉकलेट खायलाही आवडत नाही आणि आईस्क्रीमही आवडत नाही. नायदर नॉर हे निगेटिव्ह वे मध्ये वापरतात. ही कुडंट सिंग अ सॉन्ग, ही कुडंट प्ले द पियानो आयदर. आता कुडंट मधलं फक्त नॉट काढायचं. ठीक आहे, कुड तसाच राहील. मग कसं राहील, ही कुड नायदर सिंग अ सॉन्ग नॉर प्ले द पियानो. तो गाणंही गाऊ शकला नाही आणि पियानोही वाजवू शकला नाही. असा आपण काय घेतलाय, वाक्याचा अर्थ घेतलाय इथे. ठीक आहे, पहा. The old woman was not a thief, she was not a liar. The old woman was not a thief, she was not a liar. ती वृद्ध स्त्री चोरही नव्हती आणि खोटारडी पण नव्हती. असं वाक्य घेतलंय. कसं येईल मग, The old woman was neither a thief nor a liar. ती वृद्ध स्त्री चोर पण नव्हती आणि खोटारडी पण नव्हती. He did not eat, he did not drink anything too. काय बदल करायचंय, वाक्यातला डिड नॉट काढला तर इटचा सेकंड फॉर्म काय होतो, एट. पास्ट मध्ये घ्यायचंय ना आपल्याला, कारण डिड हा पास्ट सिंपल मध्ये वापरतात. मग क्रियापदाचं दुसरं रूप. ही डिड नॉट ड्रिंक, परत डिड नॉट काढलं तर ड्रिंकचं काय होईल, ड्रँक. ड्रिंकचं काय होईल, ड्रँक होईल. ठीक आहे, मग कसं येईल, ही नायदर एट नॉर ड्रँक एनिथिंग. ओके, त्यांनी काही खाल्लंही नाही आणि काही तो पिला सुद्धा नाही. ठीक आहे, चला. There was no light in her life, there was no music in her life. मग कसं येईल, there was neither light nor music in her life. तिच्या आयुष्यात काही नाविन्यपूर्ण नव्हतं. असं आपण काय घेतलंय, उदाहरण घेतलंय. Sachin did not know about them, Rahul did not know about them too. कसं येईल, मग सचिनलाही काही माहित नव्हतं आणि राहुललाही काही माहित नव्हतं. मग कसं येईल, नायदर सचिन नॉर राहुल न्यू अबाउट देम. कारण डिड नॉट काढला तर नो. नो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. न्यू हे क्रियापदाचं काय आहे, दुसरं रूप आहे. नोन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग डिड नॉट काढला तर काय वापरायचंय, सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म कुठला आहे, न्यू. कुठला आहे, न्यू. आपण सेकंड फॉर्म वापरला या ठिकाणी. पुढे पहा. He did not have any friends, he did not have any servants to help him. त्याला कोणी मित्र पण नाहीये आणि त्याची मदत करणारा पण कोणी नाहीये. मग कसं येईल, he did not have any friends, he did not have any servants to help him. कसं येईल, आता did not have काढलं तर काय येईल, did not have काढलं तर had येतं, पास्ट मध्ये जाईल ना वाक्य. मग कसं येईल, ही आता डिड नॉट काढलं तर हाव प्रेझेंट मध्ये वापरतात, मग हॅड वापरावं लागेल. ही हॅड नायदर एनी फ्रेंड्स नॉर एनी सर्वंट्स टू हेल्प हिम. म्हणजे त्याच्याकडे कोणी मित्रही नव्हते आणि त्याला कामात मदत करणारे कोणी सेवकही नव्हते. असं आपण काय घेतलंय, वाक्याचा अर्थ घेतलेला आहे. ठीक आहे. फ्रॉम दॅट डे आय डिड नॉट रिसीव्ह एनी गिफ्ट्स ऑर एनी मनी. त्या दिवसापासून मला कुठलंही भेटवस्तून कुठलेही पैसे मिळाले नाही. मग कसं येईल, फ्रॉम दॅट डे आय रिसिव्ड नायदर एनी गिफ्ट्स नॉर एनी मनी. एकच क्रियापद आहे ना, म्हणून क्रियापद पहिले घेतलाय, नायदर नॉर नंतर घेतलाय. वी कॅनॉट ग्रेज आवर कॅटल, वी कॅनॉट वॉच आवर क्रॉप्स ॲट नाईट. सांगा काय येईल, बघा. वी कॅनॉटचं नॉट काढून टाकायचं. वी कॅन नायदर ग्रेज आवर कॅटल नॉर वॉच आवर क्रॉप्स ॲट नाईट. बघा, वॉच हा एक वेगळा व्हर्ब आहे, ग्रेज हा एक वेगळा व्हर्ब आहे. वाक्यात जर दोन क्रियापद असेल, दोन व्हर्ब असेल, तर व्हर्बच्या आधी आपण काय वापरायचं, पहिल्या व्हर्बच्या आधी नायदर आणि दुसऱ्या व्हर्बच्या आधी काय वापरायचंय, नॉर आपल्याला वापरायचं आहे. इज दिस क्लिअर?
आलं का लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? हे काय करायचं लक्षात ठेवायचं. आता मी काही वाक्य देतो, तुम्ही ते मला करून दाखवा प्रॅक्टिस म्हणून, ठीक आहे? पहिलं वाक्य, ही can't speak English well. She can't either. Farmer has no house to live. You didn't know this part of the story. No one else knew it either.
ओके झालं. मॅडम लेक्चर चालू आहे, मुलं एक्सरसाइज सॉल्व करतायत, करतो कॉल. ओके नाव ही कांट स्पीक इंग्लिश वेल, शी कांट आयदर. म्हणजे त्यालाही चांगली इंग्रजी बोलता येत नाही, तिलाही बोलता येत नाही. मग आता यातला वेल शब्द जो आहे याला ठेवायची गरज आहे का? नाही, रिमूव्ह करावा लागेल. त्यातला आयदर पण काय करायचंय? रिमूव्ह करायचंय. आता वर्ब एकच आहे, कांट, इथे पण कांट. मग एकच वर्ब असेल तर वर्बच्या नंतरच काय येतं? नायदर नॉर येतं. मग कसं येतं? ही कॅन, ही कॅन, निगेटिव्ह कांट नॉट काढू. ही कॅन नायदर, ही कॅन नायदर स्पीक इंग्लिश, इंग्लिश वेल, वेल ठेवू शकतो आपण इथे वेल, नॉर शी. कसं येईल? ही कॅन नायदर स्पीक इंग्लिश वेल नॉर शी, म्हणजे त्यालाही चांगली इंग्रजी बोलता येत नाही आणि तिलाही बोलता येत नाही. असं काय घेतलं आपण? वाक्य घेतलं. किंवा सरळ सरळ आपण काय घेऊ शकतो दुसऱ्या वेळी? नायदर ही नॉर शी. बघा याला एकदम सिंपल भाषेत करतो मी, ठीक आहे? कसं येऊ शकतं सिंपल भाषेमध्ये याला? बघा, नायदर ही, इथं घेऊ नायदर, नायदर ही, कारण हीला मॉडीफाय करतोय, दुसरा शब्द शी आहे. मग कसं येईल? नायदर ही नॉर शी कॅन स्पीक इंग्लिश वेल. बघा दोन महत्वाचे शब्द ज्याला आपल्याला मॉडीफाय करायचं, एक आहे शी, दुसरा आहे ही. मग हीच्या आधी नायदर, नायदर ही नॉर शी कॅन स्पीक इंग्लिश वेल. देन द फार्मर हॅज नो हाऊस टू लिव्ह, ही हॅज नो ब्रेड टू इट. त्या शेतकऱ्याकडे खायला काही नाही आणि राहायला पण घर नाहीये. मग कसं येईल? The farmer has no house to live, he has no bread to eat. मग कसं येईल सांगा? म्हणजे त्या शेतकऱ्याकडे खायलाही नाही घरही नाहीये. मग कसं येईल? द फार्मर हॅज, द फार्मर हॅज नायदर हाऊस, कारण हाऊस आणि ब्रेड या शब्दाला मॉडीफाय करायचंय. द फार्मर हॅज नायदर हाऊस नॉर ब्रेड टू इट. द फार्मर हॅज नायदर हाऊस नॉर ब्रेड टू इट. हा, कुठलं? हाऊस टू लिव्ह, लिव्ह, लाईव्ह नाही आहे ना. द फार्मर हॅज नायदर हाऊस, नायदर हाऊस टू लिव्ह और नॉर ब्रेड टू इट. व्हेरी गुड, बरोबर आहे. द फार्मर हॅज नायदर हाऊस टू लिव्ह, टू लिव्ह पाहिजे इथे. द फार्मर हॅज नायदर हाऊस टू लिव्ह नॉर ब्रेड टू इट. व्हेरी गुड. नका, यू डिडंट नो दिस पार्ट ऑफ द स्टोरी, नो वन एल्स न्यू इट आयदर. मग कसं येईल? कसं येईल? आता पहा, तुम्हालाही हे काही माहिती नाही आणि कोणालाच काही माहिती नाही. मग कसं येईल? आता यू आहे, मग यूच्या आधी काय येईल? यू आणि नो वन एल्स हे दोन शब्द आहेत ज्यांना मॉडीफाय करायचं. मग कसं येईल? नायदर यू नॉर, आता नो वन हा निगेटिव्ह आहे, मग नो वनचा पॉझिटिव्ह काय होतो? एनी वन. ठीक आहे, मग कसं येईल? नायदर यू नॉर एनी वन एल्स, नायदर यू नॉर एनी वन एल्स. ओके, न्यू, neither you nor anyone else knew it, knew this part of the story. कसं येऊ शकतं? neither you nor anyone else knew this part of the story. आलं का लक्षामध्ये? बघा, नो वन, नो वन हे निगेटिव्ह आहे ना. नो वन, नो वनचा पॉझिटिव्ह काय होतो? एनी वन. neither you nor anyone else knew this part of the story. Now they didn't catch fish, we didn't either. कसं येईल मग? आता इथे दोन गोष्टी मॉडीफाय करायच्या, एक देला आणि दुसरा वीला. मग कसं येईल?
नायदर वी नॉर नायदर दे नॉर वी असं येईल ते. नायदर दे नॉर वी कॉट. डिंट काढला की कॅटचं कॉट होईल. कॉट फिश. नायदर दे नॉर वी कॉट फिश कसं येईल? नायदर दे नॉर वी कॉट फिश. लिहिलं का? नोट करून घ्या ना. गॉट इट? लिहिलं? ठीक. चला हे पहिलं आपण कशाबद्दल? आयदर ऑर नायदर नॉर. आता आपल्याला पाहायचं आहे नॉट ओनली बट ऑल्सो. नाव लेट अस डिस्कस अबाउट नॉट ओनली बट ऑल्सो. पाहूया आपण. चला आता पाहूया आपण नॉट ओनली बट ऑल्सो. ठीक आहे, पहा. एक्सप्रेशन्स लाईक नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर अँड नायदर नॉर नीड टू बी ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू द वर्ड्स दे मॉडिफाय. ज्या शब्दांना आपल्याला मॉडिफाय करायचं आहे वाक्यातल्या, आता नॉट ओनली बट ऑल्सो, तर वाक्यामध्ये दोन शब्दांना मॉडिफाय करावं लागेल. पहिल्या शब्दाआधी काय येईल? नॉट ओनली. दुसऱ्या शब्दाआधी काय येईल? बट ऑल्सो. तर ज्यावेळी आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोनी शब्दांना मॉडिफाय करायचं असेल त्यावेळी आपण काय करतो आपण तिथे की ते ज्या शब्दाला मॉडिफाय करतोय त्याच्या अगदी ते जवळपास असले पाहिजे. कसे असले पाहिजे? जवळपास ते असले पाहिजे. ठीक आहे. आता पहा, ही नॉट ओनली लाईक्स क्रिकेट बट ऑल्सो कबड्डी. ठीक आहे. आता इथे महत्वाचा शब्द आहे क्रिकेट. त्या क्रिकेट शब्दाला आपल्याला काय करायचंय? मॉडिफाय करायचंय. काय करायचंय? मॉडिफाय आपल्याला करायचंय. ठीक आहे. मग आता क्रिकेटला आपल्याला मॉडिफाय करायचंय. मग इथे नॉट ओनली कधी येतोय? क्रिकेटच्या आधी लाईक्स येतोय. मग ते कसं पाहिजे? ही लाईक्स नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो कबड्डी. म्हणजे त्याला फक्त क्रिकेटच आवडत नाही तर कबड्डी सुद्धा आवडते. आता या वाक्यामध्ये एकच वर्ब आहे ना, लाईक्स आहे. एकच वर्ब आहे, लाईक्स आहे. मग काय करायचं?
जर वाक्यामध्ये एकच व्हर्ब असेल, त्या एकच व्हर्ब दोन वेळाला असेल, कॉमन असेल, तर तो व्हर्ब आधी लिहायचा, त्यानंतर नॉट ओन्ली बट ऑल्सो. पण जर दोन व्हर्ब आले तर काय करायचं, पहिल्या व्हर्बच्या आधी नॉट ओन्ली, दुसऱ्या व्हर्बच्या आधी बट ऑल्सो लिहायचंय. पहा, इफ देर आर टू डिफरंट verbs in the clause or in the sentence, put these expressions before the verbs. आणि एकाच वाक्यामध्ये जर दोन वेगवेगळे व्हर्ब्स असतील तर हे एक्सप्रेशन नॉट ओन्ली बट ऑल्सो हे कुठे वापरायचे, व्हर्बच्या आधी वापरायचे. इफ देर इज ओनली वन व्हर्ब आणि वाक्यामध्ये जर एकच क्रियापद असेल, दीज एक्सप्रेशन्स आर नॉर्मली पुट आफ्टर द व्हर्ब. आणि वाक्यामध्ये काय असेल, एकच क्रियापद असेल तर हे एक्सप्रेशन कुठे वापरायचे, व्हर्बच्या नंतर वापरायचे. हे काय करायचंय, लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. पहा, ही प्लेज नॉट ओनली क्रिकेट वॉचेस बट ऑल्सो टीव्ही इन द इव्हिनिंग. मला सांगा, या वाक्यामध्ये दोन व्हर्ब आहे. पहिला प्लेज, दुसरा काय आहे, वॉचेस. तो क्रिकेटच खेळत नाही तर संध्याकाळी टीव्ही पण पाहतो. आता आपल्याला काय करावं लागेल, दोन व्हर्ब जर असेल तर पहिल्या व्हर्बच्या आधी नॉट ओनली, दुसऱ्या व्हर्बच्या आधी बट ऑल्सो. मग कसं वापरावं लागेल, ही नॉट ओनली प्लेस क्रिकेट बट ऑल्सो वॉचेस टीव्ही इन दी इव्हिनिंग. पहिला जो व्हर्ब आहे प्लेज त्याच्या आधी नॉट ओनली, दुसरा जो व्हर्ब आहे वॉचेस त्याच्या आधी काय वापरलाय, बट ऑल्सो आपण वापरलेला आहे. इज दिस क्लिअर, येते का लक्षामध्ये, हे लक्षात ठेवायचं. नाव write the words that are common in both the clauses or sentences only once and modify the words that are different with not only but also. पहा, जनरली काय आहे की जे कॉमन वर्ड आहे ते एकदाच लिहायचे, परत परत लिहायची गरज आहे का वाक्यामध्ये, नाही. कॉमन शब्द दोन्ही वाक्यामधले ते एकदाच लिहायचे, परत परत लिहायची गरज नाही. ठीक आहे, पुढे पहा. आता ही लाइक्स टू इट समोसाज, ही लाइक्स टू इट कचोरीज टू. आता बघा, यामध्ये कॉमन शब्द काय, लाइक्स एकच वर्ब आहे. ठीक आहे, परत टू इट हे कॉमन वर्ड आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये TOO जे आहे हे इथे ठेवायची गरज आहे का, नाही, ते काढून टाका. मग कसं येईल, ही लाइक्स टू इट नॉट ओनली समोसाज बट ऑल्सो कचोरीज. त्याला फक्त समोसाच खायला आवडत नाही तर कचोरी सुद्धा खायला आवडते. एक्सप्रेशन्स लाईक बोथ, ओके, देन अदरवाइज, then as well and as well as to etc should be removed. जर समजा बोथ म्हणजे दोन्हीही, अदरवाइज शिवाय असे काही एक्सप्रेशन आले तर ते वाक्यात ना काढून टाकायचे, ते वाक्यात ठेवायची गरज नाहीये. पहा, देर इज नो चेंज ऑफ टेन्स ऑर मिनिंग. टेन्स मध्ये किंवा मिनिंग मध्ये काहीही बदल केला जाणार नाही. ठीक आहे, चला. शी प्लेस कबड्डी, शी ऑल्सो प्लेस क्रिकेट. आता वाक्यामध्ये काय करायचंय, प्लेस काय आलं, कॉमन आलं. हा, ऑल्सो पण काढून टाकायचं. मग कसं येईल, शी प्लेज नॉट ओनली कबड्डी बट ऑल्सो क्रिकेट. तो फक्त कबड्डीच खेळत नाही तर तो क्रिकेट सुद्धा खेळतो, या अर्थाने आपण हे वापरलंय. द स्टुडंट्स वर टायर्ड, दे वर थर्स्टी टू. विद्यार्थी थकलेले होते आणि त्यांना तहानही लागलेली होती. मग थर्स्टी टू पण वापरलंय, टायर्ड पण वापरलंय. सांगा काय करायचंय आपल्याला, इथे TOO काढायचं, दोन शब्द मॉडिफाय करायचे. कोणकोणते, पहिला टायर्ड आहे, दुसरा थर्स्टी आहे. मग कसं येईल, द स्टुडंट्स वर नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो थर्स्टी. विद्यार्थी फक्त थकलेलेच नव्हते तर ते तहानलेले सुद्धा होते. हे दोन शब्द आपण इथे मॉडिफाय केले. ही राइट्स बुक्स, ही पब्लिशेस देम टू. तो पुस्तके लिहितो आणि त्यांना पब्लिश पण करतो. आता इथे दोन वेगवेगळे व्हर्ब आहे. राइट्स हा एक व्हर्ब आहे, पब्लिशेस हा एक वेगळा व्हर्ब आहे. मग कसं येईल, दोन व्हर्ब असेल तर व्हर्बच्या पहिल्या व्हर्बच्या आधी नॉट ओनली, दुसऱ्या व्हर्बच्या आधी बट ऑल्सो. आणि TOO हा जो एक्सप्रेशन आहे याला काय करायचं, वाक्यामधून रिमूव्ह करा. मग कसं येईल, ही नॉट ओनली राइट्स बुक्स बट ऑल्सो पब्लिशेस देम. तो केवळ पुस्तकच लिहित नाही तर त्यांना पब्लिश सुद्धा करतो. देन हेलन केलर वॉज ब्लाइंड, शी वॉज डिफ अँड म्यूट टू. हेलन केलर ही आंधळी होती आणि म्हणजे तिला ऐकू पण येत नव्हतं आणि बोलता पण येत नव्हतं. मग कसं येईल, हेलन केलर वॉज नॉट ओनली ब्लाइंड बट ऑल्सो डिफ अँड म्यूट. हेलन केलर ही केवळ आंधळीच नव्हती, अंधच नव्हती तर ती
ती मुकी आणि बहिरी सुद्धा होते, तिला काही म्हणजे ऐकताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं, अशा अर्थाने आपण ते वापरलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे वाक्य पहा. ही इज ए म्युझिशियन, ही इज ए पेंटर ॲज वेल. तो एक म्युझिशियन आहे आणि तो एक पेंटर सुद्धा आहे. मग कसं येईल वाक्य? ही इज नॉट ओनली ए म्युझिशियन बट ऑल्सो ए पेंटर. म्हणजे तो फक्त म्युझिशियनच नाही तर तो कोण आहे? पेंटर सुद्धा आहे. आपण काय घेतलंय? हा एक्सप्रेशन सुद्धा इथे घेतला. आलं लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? ठीक आहे. आता मी काही वाक्य देतो, करून दाखवा बरं, मला जमतं का बघू आपण. पहिलं वाक्य, ही इज फनी, ही इज इंटेलिजंट ॲज वेल. दुसरं वाक्य, ही प्लेज द गिटार, he also sings song. तीसरं, the robbers were handcuffed and taken away. He was careless and indifferent. Then is both right and wrong.
जमतंय? ट्राय युअर बेस्ट, प्रयत्न करा. पहा, आपण सोडूया. हे तुम्हाला जमलं पाहिजे. हा, आता ही इज फनी, ही इज इंटेलिजंट ॲज वेल. नाव इन दिस सेंटेन्स यू नीड टू मॉडिफाय टू डिफरंट वर्ड्स. पहिला आहे फनी आणि दुसरा आहे इंटेलिजंट. मग कसं मॉडिफाय करणार तुम्ही? ही इज नॉट ओनली फनी but also intelligent. He is not only funny but also intelligent. Now he plays the guitar, he also sings songs. कसं येईल? ही आता बघा, प्लेज आणि सिंग्स दोन वेगवेगळे वर्ब आहे. मग कसं येईल? ही नॉट ओनली प्लेज द गिटार but also sings songs. तो गिटारच वाजवत नाही तर गाणे सुद्धा गातो. द रॉबर्स वर हँडकफ्ड अँड टेकन अवे. दरोडेखोरांना हतकडी लावून तुरुंगात नेण्यात आलं. कसं येईल? द रॉबर्स वर नॉट ओनली हँडकफ्ड but also taken away. ओके, ठीक आहे. नाव ही वॉज केअरलेस अँड इनडिफरंट. सांगा कसं येईल? केअरलेस आणि इनडिफरंटला मॉडिफाय करायचंय. ही वॉज नॉट ओनली केअरलेस but also indifferent. He was not only careless but also indifferent. It is both right and wrong. It is not only right but also wrong. आलं लक्षामध्ये? Got it understood? टेन्स चेंज नाही होत ना, टेन्सचा काही इथे संबंधच येत नाही. आलं लक्षामध्ये? लिहून घ्या तुम्ही. आता अजून 2-4 वाक्य देतो, करून दाखवा. हे फार महत्वाचं आहे. नाव द students read essays as well as stories. Then she is my friend and guide as well.
he was sorry uh, we were musicians as well as painters. Men work in factories, women also work in factories. करून दाखवा वाक्य मला हे. I'll give you 5 minutes.
बघा कसं येईल, स्टुडंट्स रीड एसेज ॲज वेल ॲज स्टोरीज. मग कसं येईल, द स्टुडंट्स not only read essays, और किंवा असं येऊ शकतं, द स्टुडंट्स रीड द स्टुडंट्स द स्टुडंट्स read not only essays but also stories. Now, she is my friend and guide as well. तर कसं येईल, she is not only my friend but also guide. Then we were musicians as well as painters. मग कसं येईल, we were not only musicians but also painters. The boy gave the exam, the girls gave the exam too. कसं येईल, not only the boy, not only the boys, not only the boys but also the girls gave the exam. फक्त मुलांनीच नाही तर मुलींनी सुद्धा परीक्षा दिली. कसं येईल, मेन वर्क इन फॅक्टरीज, विमेन ऑल्सो वर्क इन फॅक्टरीज. कसं येईल, नॉट ओनली मेन, नॉट ओनली मेन but also women work in factories. Not only men but also women work in factories. फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा कारखान्यात काम करतात, अशा अर्थाने ते घेतलंय आपण. गॉट इट, लिहून घ्या.